मर्यादा काय म्हणायचं हटवण्यात आली. आता त्याच्यामध्ये ते लहान गोविंदा जे आहेत आणि मगाशीच म्हणालो की हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे जे निर्णय आहेत नियम आहेत ते पाळून आपण ते उत्साहामध्ये सण साजरे करायचे. पुण्यासारख्या शहरामध्ये मिरवणुका गणेशोत्सवाच्या मोठ्या प्रमाणात होत असतात, तर त्या मिरवणुका होणार आहेत का? मिरवणुका होणार ना सर. मिरवणुका होणार, सगळं होणार, आगमन विसर्जन जोरात होणार. गणेशोत्सव संदर्भातल्या अनेक नियम तुम्ही शिथिल केलेले आहेत. प्रामुख्याने नव्या मंडळांची त्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची भर पडू शकते. त्यामध्ये जागेचा वाद बरेचदा निर्माण होतो, असे प्रश्न उपस्थित होतात. जागेच्या बाबतीमध्ये जे काही नियम आहेत त्याच्या नियमांचं पालन करूनच सर्व परवानग्या मिळतील. कोकणात जाण्यासाठी विशेषतः आपण काय करणार का? कारण दरवेळेला कोकणातला रस्त्यांचा प्रश्न असतो, टोलचा प्रश्न असतो, जादा गाड्यांचा प्रश्न असतो. मुंबई गोवा रस्ता जो आहे बऱ्यापैकी आता त्याचं मोठ्या प्रमाणाचं काम सुरू आहे. ज्या ठिकाणी रस्ता खराब आहे त्या देखील नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की युद्ध पातळीवर तुमचे सगळे रस्ते दुरुस्त करून घ्या. आणि त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे आपण जे टोल माफी देतो आपल्या मुंबई पुणे कोल्हापूर मार्गे कोकणात जे जातात लोक त्यांना देखील टोल माफीचा देखील जो दरवर्षीप्रमाणे तोही निर्णय घेतलेला आहे. सर, परिवहन विभागाला काही निर्देश दिले कारण कोकणात मोठ्या प्रमाणावर एसटी बसेस तिकडे जादा बसेस जे आपण दरवर्षी करतो यावर्षी त्याच्यामध्ये आणखी भर घालावी असं सांगितलं आहे. टोल फ्री टोल फ्री इकडे जे मुंबई पुण्याहून जे जातात कोकणामध्ये त्यांना आपण दरवर्षी करतो तसंच यावर्षी. पीओपीचा प्रश्न आहे सर. पीओपी पासेस संदर्भात दरवर्षीची जी पद्धत आहे ती अवलंबली जाईल. सर, पीओपी गणेश मूर्तींचा पीओपी वापरावरती बंदी गेल्या वर्षी होती, म्हणजे नाही यावर्षी तशी एक कमिटी गठीत करायला सूचना दिलेल्या आहेत. पीओपीच्या एक तांत्रिक समिती आहे, त्यामध्ये एमपीसीबी, निरी, IIT, NCL सगळे जे काही आहेत तज्ज्ञ आहेत, जे काही त्याच्यामध्ये आपल्याला ती समिती गठीत करून जो काही कालावधी आपल्याला मिळेल आणि या पुढच्या वर्षी मात्र आपल्याला त्याच्यावर ठोस भूमिका घ्यायला लागेल. या वर्षीचं थोडं आपल्याला सूट आहे ना. नाही असं आहे की माननीय न्यायालयाने या संदर्भात असा निर्देश दिला आहे की एक धोरण तयार करून आमच्यासमोर ठेवा. ते धोरण तयार करण्याकरता समिती तयार केलेली आहे. ती समिती त्या संदर्भातलं धोरण जे काही यापूर्वीचे आदेश आहेत, निर्देश आहेत, त्या निर्देशांचं सगळं पालन करून आणि एक रिसर्च अशा प्रकारचं सायंटिफिक धोरण हे न्यायालयासमोर आम्ही मांडलो. पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करावा असं आमची भूमिका आहे. पीओपी वापरायची सरकारचे संदर्भ ईडी म्हणून खूप यंत्रणाचा गैरवापर करून परत एकदा टीका केली गेली, यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं की या संदर्भातली भूमिका यापूर्वीच अतिशय स्पष्टपणे मांडण्यात आलेली आहे. ही जी काही नॅशनल हेराल्डची केस आहे या केसच्या संदर्भात स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी तयार केलेली आणि 5,000 स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी ज्या संस्थेला पैसे दिले ती संस्था बेकायदेशीररित्या आपल्या नावाने केल्याचा हा आरोप आहे. आणि त्याच्या 2,000 कोटी रुपयाच्या ज्या काही संपत्ती आहे त्या संपत्ती आपल्या खाजगी मालकीच्या केल्या, ज्या करता येत नव्हत्या. आणि म्हणून ही चौकशी चाललेली आहे. मला असं वाटतं की कुठल्याही चौकशीला जर कोणाला सामोरं जावं लागलं तर त्या संदर्भात वाईट वाटून घेण्याचं कारण नाहीये. ही चौकशी समजा सरकारने स्वतः सुरू केली असती तर त्याला राजकीय अँगल आहे असं म्हणता आलं असतं. ही चौकशी माननीय दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सुरू आहे. त्यामुळे याच्यात कुठलंही राजकारण नाही आहे. न्यायालयाच्या आदेशाचा कंप्लायन्स चाललेला आहे. गणेशोत्सवाचा विषय निघाला होता, त्यात म्हणायचं होतं की गणेशोत्सव काळामध्ये काही प्रायव्हेट ट्रॅव्हलर्स जे असतात त्या खूप जादा दराने पैसे आकारतात. या काळामध्ये आपल्या सरकारकडे याकडे लक्ष असणार आहे का? हा, बिलकुल त्याच्यावर आपलं लक्ष असणार. मेट्रो संदर्भातला आरे कारशेड संदर्भातला तुम्ही महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आरे कारशेडवरची बंदी हटवलेली आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर कारशेड आपल्याला मेट्रोमध्ये मिळेल ना, त्याचं काम सुरू होईल लवकर.
कारण ते आवश्यक आहे. पण सर त्याला लागूनच अनेक संघटना आता ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. मागे आपण बघितलं की आंदोलन झाली होती, त्याच्या विरोधात परत एकदा तोच आंदोलन पवित्र असेल. याला नेमकं कशा पद्धतीनं उत्तर आहे? मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन याच्यावर उत्तर देतो. त्याचं कारण असं आहे की यापूर्वी याच संस्थांनी आंदोलन केलं, ते माननीय उच्च न्यायालयात गेले, उच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधात निकाल दिला. ते एनजीटीमध्ये गेले, एनजीटीने त्यांच्या विरोधात निकाल दिला. ते सर्वोच्च न्यायालयात गेले, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये हे लिहिलेलं आहे की जी झाडं आपण त्या ठिकाणी कापली ही त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये लाईफ स्पॅनमध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्टेशन करतील तेवढं ही मेट्रो 80 दिवसात करेल. आणि हे सांगून या ठिकाणी जवळजवळ 2 लाख मेट्रिक टन, कदाचित आकडा थोडा कमी अधिक असेल, मला एकदम तो नीट आठवत नाही, पण मला जो आठवतोय 2 लाख मेट्रिक टन एवढं कार्बन उत्सर्जन हे आपण याच्यामध्ये थांबवणार आहोत. ही मेट्रो एक दिवस उशीर करणं म्हणजे एकेका मुंबईकराला प्रदूषणाच्या माध्यमातून त्याचं आयुष्य कमी करणं आहे. आणि या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं कोणी नाही. बरं, असं नाही आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्या ठिकाणी काम सुरू झालं. काम सुरू झाल्यानंतर कुठलंही आंदोलन नव्हतं, 25% काम पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर ते काम बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे माझं अतिशय स्पष्ट मत आहे, पर्यावरणवाद्यांचा आम्ही आदर करतो. पर्यावरणवाद्यांचं काही म्हणणं असेल तर त्यांनी ते मांडलं पाहिजे, पण ते सर्वोच्च न्यायालयात मांडल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर जर कोणी थांबवायचा प्रयत्न करत असेल तर मग त्याच्या मागे सदहेतू आहे का, असाही प्रश्न निर्माण होणार आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांच्या हिताकरता हा निर्णय घेतलेला आहे. 25% काम झालंय, 25% काम वेगाने पूर्ण केलं तर रोज जे मुंबईकर लोकलमधल्या गर्दीमुळे गुदमरतात, काही लोक मृत्युमुखी पडतात, त्यांना ही 40 किलोमीटरची लाईफलाईन मिळणार आहे. त्यांच्या जीवनातला प्रवास सुकर होणार आहे, मुंबईला प्रदूषणापासून मुक्ती मिळणार आहे. आणि म्हणून हा निर्णय अतिशय योग्य प्रकारे घेण्यात आला. जवळपास याच्या 17 लाख लोक प्रवास करणार आहेत, लाखो लोक, 17 लाख जवळपास या मार्गिकेवर. एक मिनिट 17 लाख प्रवासी प्रवास करणार आहेत याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये जसं DCM साहेब म्हणाले, जे पर्यावरण, त्याचा समतोल, जे दुष्परिणाम आहेत त्याचा आपण ते वाचवतोय. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विलंब झाला तर कोट्यावधी रुपयांचा खर्च वाढणार आहे. जे आपण इंटरनॅशनल जे कर्ज घेतलंय त्याच्यामध्ये देखील अडचणी येऊ शकतात. त्याचा परिणाम इतरही आपल्या प्रकल्पांवर होऊ शकतो. हे सगळं बघूनच हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे पर्यावरण प्रेमी जे आहेत त्यांनी जी वस्तुस्थिती आहे ती थोडी समजून घेतली या प्रकल्पाबाबतीमध्ये तर नक्कीच त्यांचंही समाधान होईल. एक मुद्दा अजून जाणीवपूर्वक मला नमूद करायचा आहे. पहिल्यांदा तर ही जागा ज्यावेळेस या प्रकल्पाचं अप्रेझल सुरू होतं त्या स्टेजला पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारने ही जागा फायनल केली. त्यानंतर आमचं सरकार आलं आणि आम्ही मेट्रोचा ऍक्च्युअल करार जायकासोबत केला, जे काही त्याचे टेंडर्स बोलवले. त्यावेळी आमच्याकडे मागणी आली होती की हे तुम्ही कांजूरला शिफ्ट करा. त्यावेळेस आम्ही अजय मेहतांची, नितीन करीन अजय मेहता अशी समिती तयार केली होती. त्या समितीने सांगितलं होतं की हे शिफ्ट करणं फिजिबल नाही आहे. तरी आम्ही कोर्टात गेलो. कोर्टाने त्यावेळेस आम्हाला सांगितलं 3,000 कोटी रुपये भरा, मग त्याच्यानंतर आम्ही निकाल देऊ. त्यानंतर आम्ही आरेची जागा फायनल केली. माननीय उद्धवजी ठाकरेंचं सरकार आलं. उद्धवजी ठाकरेंच्या सरकारनं सौनिक कमिटी याच्यावर नेमली आणि त्यांच्या सरकारने नेमलेल्या सौनिक कमिटीने हे सांगितलं की कारशेड मेट्रोचं कारशेड आरेमध्येच केलं पाहिजे, हे कांजूर मार्गला फिजिबल होणार नाही. आणि त्यांनी तर हे सांगितलं की जर आपण कारशेड तिकडे नेलं तर 4 वर्ष तर कारशेड दमणार नाही
आणि जवळजवळ 20,000 कोटी रुपयाचं एस्केलेशन हे आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागेल. म्हणजे 22,000 कोटीचा प्रकल्प, त्याला 20,000 कोटीचं एस्केलेशन आणि प्लस 4 वर्ष तो होणार नाही. इतकं स्पष्ट उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारने नेमलेल्या कमिटीने निर्णय दिल्यानंतरही केवळ माझं स्पष्ट मत आहे की घेतला गेलेला निर्णय हा इगो करता घेतला गेलेला निर्णय होता, मुंबईकरांच्या हिताकरता घेतलेला निर्णय नव्हता. आदित्य ठाकरे असं म्हणतात की मिठी नदीला त्यामुळे पूर येऊ शकतोय, आरेच्या कारशेडमुळे मिठी नदीला पूर येऊ शकतोय असं त्या